तर मित्रांनो, काल आपण पाहिलं की 1 जुलै ते 8 जुलै नोंदणी आणि मुद्रांक विभाग परीक्षेचे दिनांक जाहीर झालेले आहे. आज आपण त्याच्या संबंधी जे आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत, तर हे सर्व प्रश्नांवर या ठिकाणी डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आता आपण मोफत प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेत आहे. त्या जर संपूर्ण पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. त्या आवर्जून एकदा नक्की पाहून घ्या परीक्षा अगोदर. सोबतच तुमच्याकडे जर अजूनही नोंदणी आणि मुद्रांक विभाग मार्गदर्शक नसेल एक्झाम ऑडिटचं, तर नक्की आपल्या जवळ राहू द्या मित्रांनो. ऑफर अजूनही सुरू आहे. फक्त 280 रुपयामध्ये सगळं काही भेटत आहे. ठीक आहे. प्रत्येकाकडे परीक्षेच्या अगोदर हे असायला पाहिजे. तुमचा स्कोअर मित्रांनो यामधून नक्की बूस्ट होईल. यामध्ये कोणताही असा एकही घटक नाही की जो तुम्हाला या ठिकाणी कमी पडेल. सगळं काही यामध्ये दिलेलं आहे. ऑनलाईन टेस्ट आहे, व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, सगळं आहे. या नंबरला 72 48 93 0 176 या नंबरला फक्त 280 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल. कालच आपण आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला ही अपडेट दिलेली होती की याची जी काही डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे. ओके. नोंदणी आणि मुद्रांक शिपाई भरती जे की 284 पदं आहेत. त्यासाठी जर आपण बघितलं तर 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान आपली काय असणार आहे मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा IBPS मार्फत कंडक्ट केली जाणार आहे. या कालच्या अपडेटमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो, यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का. ठीक आहे. सर्वप्रथम जर या ठिकाणी आपण बघितलं तर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का ते आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे मित्रांनो त्याने दिलेलं आहे. स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, यामध्ये जाहिरातीमध्येच दिलेलं आहे की या परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही 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 हे लक्षात ठेवा. मग हे इतकं महत्त्वाचं का आहे, कारण मित्रांनो 100 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे विचारले जाणार आहेत तर तुम्हाला 100चे 100 प्रश्न टिक मार्क करून यायचे आहेत. भले तुम्हाला 80 बरोबर येत असतील म्हणून फक्त 80 सोडून यायचे का, नाही. सगळेच्या सगळे 100च्या 100 प्रश्न तुम्ही टिक मार्क करायचे आहेत. भले ते चुकीचे असतील बरोबर असतील, जेणेकरून काही अंदाजे तरी तुमचे बरोबर येतील. समजा तुम्हाला 80 बरोबर येतील आणि 20 येत नाहीत तर ते 20 सुद्धा टिक मार्क करायचे. कदाचित ते 20 पैकी 5 तरी बरोबर येतील, 8 तरी बरोबर येतील, 12 तरी बरोबर येतील. त्यामुळं ते सुद्धा टिक मार्क करायचे. कोणताही प्रश्न ब्लँक सोडून यायचं नाही परीक्षेतून घरी. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही या ठिकाणी स्पर्धेतून इतरांच्या पुढं राहाल. मग आता इथं जर बघितलं तर काय करायचं, निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुमचं चुकलं तरी तुम्हाला काहीच परिणाम होणार नाही, कोणताही तुमचा मार्क वजा होणार नाही. त्यामुळे 100च्या 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी उचललेला आहे की बाबा यासाठी सेक्शनल टायमिंग, सब्जेक्ट वाईज टायमिंग. मग आता काय आहे सब्जेक्ट वाईज टायमिंग, तर जसं की बघा यामध्ये जर सेक्शन बघितलं तर 1 2 3 आणि 4 असे सेक्शन असणार आहेत. मग अगोदर तो समजा तुमचा इंग्रजीचा सेक्शन तुमच्या स्क्रीनवरती चालू झाला. परीक्षा चालू झाल्या झाल्या काय झालं, इंग्रजीचे 25 प्रश्न तुम्हाला दिसले. तर ते पहिल्यांदा तुम्हाला तेच 25 प्रश्न सोडवा लागणार आहे. त्याला अर्धा तास वेळ असणार आहे. जर इंग्रजीचे समोर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत तर तुम्ही मधूनच तुम्हाला वाटलं की आता मला इंग्रजीचे 10च एक्झॅक्ट येत आहेत, उरलेले मी शेवटी सोडवतो, कारण 2 तास टोटल वेळ आहे, मग मी काय करतो शेवटी सोडवतो, असं चालत नाही. अगोदर तुम्हाला इंग्रजीचे दिलेत ना समोर स्क्रीनवर 25च्या 25 इंग्रजीचे सलग सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. त्याला 30 मिनटं वेळ असणार आहे. दुसरा तुम्हाला सेक्शन दिसणारच नाही त्यामध्ये. मग इंग्रजीचे 30 मिनटं संपली की लगेचच तुमचा पुढचा सेक्शन चालू होणार. ठीक आहे. मराठीचा चालू होणार. त्यानंतर त्याचे 30 मिनटं लगेच टिकी चालू होणार. त्या 30 मिनटामध्ये मराठीचेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे. अदर तुम्हाला प्रश्न टिक मार्क करता पण येणार नाही आणि दिसणार पण नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे झालं सेक्शनल टायमिंग. तसंच सामान्य ज्ञानचं होणार, तसंच अंकगणितचं होणार. प्रत्येकासाठी सेपरेट 30 मिनटं दिलेले आहेत. असं शेवटचा सेक्शन संपला की डायरेक्ट तुमची एक्झाम क्लोज होणार, बंद होणार आणि पेपर तुमचा 100 प्रश्न 200 गुणांचा हा पेपर संपणार. मग काय आपण पाहिलं मित्रांनो, तर प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय तर आहेत. हे तर आपण काल पण पाहिलं होतं की बाबा एक प्रश्न त्याच्या खाली 5 पर्याय आहेत. त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही, कारण पर्याय 1 असू द्या, 2 असू द्या, 5 असू द्या, आपल्याला बरोबर तर एकालाच टिक मार्क करायचा आहे. त्यामुळे त्याचा ताण घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, तर खाली कितीही शहरांची नावं असली तर आपल्याला टिक मार्क फक्त मुंबईलाच करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं बाकीचं ताण घ्यायची काही गरज आहे का, कधी सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आहे का, अजून काय आहे, काय घेणं देणं आहे का, नाही. कोणतं तर एकच टिक मार्क करा. त्यामुळे याचा काय ताण घेऊ नका. मग आपण काय पाहिलं मित्रांनो या ठिकाणी, तर निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही. 2 प्रश्नाचे आपले प्रश्न तर झाले. बाबा निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही. ठीक आहे. बिंदास सगळेचे सगळे प्रश्न सोडवायचे. सेक्शनल टायमिंग आहे का, तर आहे. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं मित्रांनो, व्यवस्थित अरेंजमेंट करायचं. मग हे 90/200 का आहे नेमकं, एवढे जर मार्क नाही मिळाले तर आपलं नक्की काय होणार आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया. नेमकं 200 पैकी 90 मार्क का मिळवायचे आहेत, तर त्यांना बघा चांगले या ठिकाणी जे आपल्याला तुम्ही या ठिकाणी शिपाई भरती म्हणून लागणार आहे. ठीक आहे. नोंदणी आणि मुद्रांक डिपार्टमेंट एक नामांकित डिपार्टमेंट आहे. मग तिथं उगीचच येड्यागाबाळ्याला घेऊन त्यांना चालेल का, नाही. म्हणजे कसं असतं, आता समजा एखादी कॅटेगरी आहे
तुमच्या कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे आणि तिथं उमेदवाराने काही कारणामुळे फॉर्मच नाही समजा भरले आणि तुम्ही एकटाच तिथं उमेदवार आहात, मग तुम्ही असं मनमानी म्हणायचं नाही की मी एकच आहे, मला माझ्या कॅटेगरीला एकच जागा आहे, मग माझं सिलेक्शन, मी फॉर्म भरला आहे, मी नुसतं परीक्षेला जरी जाऊन बसलो तरी माझं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, असं तुम्ही म्हणायला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं आहे की बाबा तुम्ही एकटा जरी असला म्हणजे तुम्हाला मी एकट्याला घेईल का नाही घेणार, तर तुमची तेवढी पात्रता, कमीत कमी पात्रता पाहिजे बाबा तुम्हाला घेण्यासाठी. मग किती पाहिजे कमीत कमी पात्रता, तर किमान कमीत कमी 45% तर तुम्हाला पाहिजेच आहेत. मग तुम्ही एकटा जरी असला बाबा, एवढी मोठी भरती आली, समजा तुम्ही एकट्यानेच फॉर्म भरलेला आहे, असं तर होत नाही, हजारो फॉर्म येतात, लाखो फॉर्म येतात, परंतु समजा तुम्ही एकट्यानेच फॉर्म भरलेला आहे, 200 जागा आहेत समजा, ठीक आहे, समजायला काय जातं आहे, 200 जागा आहेत किंवा 500 जागा आहेत असं समजा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, ओके, समजायला काय जातं आहे आपल्याला, किंवा 10 जागा आहेत असं समजा, किती जागा आहेत, 10 जागा आहेत आणि तुम्ही एकट्यानेच फॉर्म भरलेला आहे, काय केलं आहे, एकट्यानेच फॉर्म भरलेला आहे. मग तुम्हाला समजलं की आता 10 जागा आहेत आणि फॉर्म तर मी एकट्यानेच भरला आहे, म्हणजे मी तिथं जाऊन नुसतं उपस्थिती तरी दाखवली परीक्षेला, 0 जरी मार्क मिळाली तरी माझं व्हायलाच पाहिजे, नाहीतर मी न्यायालयामध्ये जाईल की मी एकटाच होतो आणि मला घेतलं नाही, 10 जागा होत्या आणि एकच अर्ज आला होता माझा, मग असं चालेल का, नाही चालेल. त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे बाबा, गुणवत्ता यादीमध्ये कमीत कमी 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहील, तरच तुमचा या ठिकाणी काय केला जाईल, गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जाईल. अदरवाईज तुम्ही परीक्षा जरी दिली, फॉर्म जरी जास्त आले असले आणि फॉर्म जरी नसले आले, तुमचा एकट्याचा जरी फॉर्म आला असला तरीसुद्धा तुम्हाला घेतलं जाणार नाही, कमीत कमी 45%. मग एकूण किती, तर 200 गुणांची परीक्षा असणार आहे, 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांची परीक्षा आहेत, 200च्या 45% जर बघितलं तर 90 होतात, किती होतात, 90 होतात. म्हणजे 200 पैकी कमीत कमी 90 जर असतील तर तुमचा विचार केला जाईल. तिथून पुढं मग जे टॉपर आहेत त्यांना या ठिकाणी कॅटेगरी वाईज उचललं जातं. तिथून पुढच्या टॉपर आता कितीचा असेल माहीत नाही बाबा, जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला मार्क पडतील तेवढं या ठिकाणी चांगला इतरांच्या तुलनेमध्ये, ठीक आहे. कमीत कमी 90 पाहिजे, जास्तीत जास्त ते नंतर समजतं, ज्यावेळेस कट ऑफ वगैरे लागतो, सगळ्यांचा विचार केला जातो, नॉर्मलायझेशन होतं, त्यानंतर मग काय करतं IBPS त्याचा कट ऑफ वगैरे लावेल, त्यानंतर आपल्याला समजेल की कट ऑफ कितीचा लागला. कट ऑफ म्हणजे मॅक्झिमम मार्क, ठीक आहे, जास्तीत जास्त मुलांना किती मार्क मिळालेले, त्यांना जे घ्यायचे आहेत तेवढे, त्याला कट ऑफ आपण म्हणतो. कमीत कमी 90% आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत, 90 मार्क पाहिजे आहेत, 45% या ठिकाणी पाहिजे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं 200 पैकी 90 तरी आपल्याला मिळालेच पाहिजे आहेत. त्यामुळं पेपर सोपाच येणार आहे, 90 मिळवणं काही जास्त अवघड असणार नाही. जरी तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी मी तुम्हाला विश्वास देतो की एक 10वी-12वी झालेला विद्यार्थी 90 मार्क 200 पैकी मिळवू शकतो, या काठीण्या पातळीचा पेपर येऊ शकतो. 10वी बेसवरती हा पेपर आहे, त्यामुळे त्याचा काही जास्त ताण घेऊ नका, फक्त जास्तीत जास्त कसे मिळवता येतील हे आपण या ठिकाणी लक्ष द्या. शेवटचा प्रश्न आपला राहिला, आपण काय पाहिलं आतापर्यंत, किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही, सगळेचे सगळे प्रश्न आपल्याला सोडवून यायचे आहेत. त्यानंतर आपण काय पाहिलं की सब्जेक्ट वाईज टायमिंग आहे का, आहे, त्यामुळं 30 मिनिटाचा जो टायमिंग आहे प्रत्येक सब्जेक्टला, तर त्या वेळेमध्ये तोच सब्जेक्ट आपल्याला काय करायचा आहे, संपवायचा आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं, 200 पैकी 90 मार्क मिळालेच पाहिजेत, येस मिळालेच पाहिजेत, नाहीतर तुमचा कुठंच विचार केला जाणार नाही. भले ते जागा रिक्त ठेवतील पण तुम्हाला घेतलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. कमीत कमी 90 पाहिजे आहेत, जास्तीत जास्त जेवढे मिळवचाल टॉपरला घेतला जाईल. 90 मिळाले म्हणजे सिलेक्शन होईल का, नाही होणार, त्याच्यापेक्षा जास्त जेवढे तुम्हाला भेटतील टॉपर लोकांना त्या ठिकाणी निवडलं जाणार आहे. शेवटचा मुद्दा आपल्याला की हॉल तिकीट या ठिकाणी कधी डाउनलोड करायचं आहे, कसं करायचं आहे, लिंक कुठं भेटेल, तर हॉल तिकीटबद्दल या ठिकाणी आता आपण बघूया मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं तर अर्ज कधी सुरू झाले होते मित्रांनो, तर 22 तारखेला अर्ज सुरू झाले होते. लास्ट डेट जर बघितले तर 10/5 नंतर एक्सटेंड केली होती, 16 तारीख त्याची शेवट दिनांक होती अर्ज करायची. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या अगोदर 7 दिवस. मग परीक्षा कधी सुरू होते मित्रांनो, 1 जुलै, ठीक आहे, 1 जुलैपासून या ठिकाणी परीक्षा आपली सुरू होते. 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान आपली परीक्षा असणार आहे. मग 1 जुलैच्या अगोदर 7 दिवस म्हणजे आपली 22 ते 23 तारखेला, ठीक आहे, 22, 23, 24 जास्तीत जास्त, भले 25ला येऊ द्या, त्याचं काय लय वाट बघत बसू नका की हॉल तिकीट कधी यायचं, हॉल तिकीट कधी यायचं. 25पर्यंत आरामात आपला अभ्यास चालू राहू द्या, 25-26पर्यंत राहू द्या. 2-3 दिवस अगोदर हॉल तिकीट आलं, 4 दिवस 5 दिवस, ओके, आपण धरून चालायचं की 25ला, त्याच्या अगोदर 2 दिवस येईल, परंतु 25 जुलै या ठिकाणी धरून चाला, म्हणजे आपल्या अभ्यासात डिस्टर्ब होणार नाही, ठीक आहे. 25 जुलैला आपलं हॉल तिकीट येईल, हे आपण या ठिकाणी मनामध्ये धरा. आणि तुम्हाला त्याची अपडेट, पलची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर, आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो एक्झामवाडी, तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे.
तर त्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईन करा, म्हणजे सगळे मी या ठिकाणी तुम्हाला अपडेट वगैरे या ठिकाणी देत असतो. ठीक आहे. कारण आता त्याची जी काही डेट आली एक्झामची, तर ती डेटसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला टाकलेली आहे, या ठिकाणी बघू शकता. त्यामुळे हे सगळे अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. अशा पद्धतीने जेवढे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होते ते सगळे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा. असंच मी माहिती काढून डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. अजून भरपूर साऱ्या भरत्या येणार आहेत मित्रांनो, आपल्याला तर माहिती आहे मेगा भरती. तर प्रत्येकासाठी सेपरेट बॅच, सेपरेट कोर्स हे न घेण्यापेक्षा तुम्हाला जर ऑल इन वनमध्ये सामील व्हायचं असेल तर फक्त 999मध्ये 1 वर्षभर कोणत्याही भरत्या येऊ द्या, सरळ सेवेची येऊ द्या, रेल्वे भरती, कंबाईन, TCS, IBS पॅटर्ननुसार इतर भरत्या सगळ्यांची या ठिकाणी तुम्हाला 999मध्ये भेटून जाईल. तर या नंबरला सुद्धा तुम्ही या ऑल इन वनला साठी सुद्धा तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 72 48 93 076 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.